आकाश त्याच्या ऑफिसमध्ये बसून काहीतरी हिशोब करत होता. तो कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. आकाशला टेन्शनमध्ये बघून प्रदीपने त्याला कारण विचारलं. उच्च शिक्षणाचा खर्च एवढा वाढतोय, मग माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च मी कसा करणार, असं म्हणून आकाशने त्याची चिंता व्यक्त केली. मुलांचं शिक्षण झाल्यावर मला माझ्या रिटायरमेंटसाठीही तरतूद करावी लागेल, असं आकाश म्हणाला. अरे आकाश, मुलांच्या शिक्षणासाठी तुझ्याकडे 15 वर्ष आहेत आणि रिटायरमेंटसाठी 25 वर्ष आहेत. त्यामुळे तू व्यवस्थित प्लॅन करून हे लक्ष्य आरामात साध्य करू शकतो. त्यासाठी तुला सोल्युशन ओरिएंटेड फंड्सची मदत होईल, असं प्रदीप म्हणतो. पण सोल्युशन ओरिएंटेड फंड्स म्हणजे नक्की काय आणि मला त्याचा कसा फायदा होईल, असा प्रश्न आकाशला पडला आहे. सोल्युशन ओरिएंटेड फंड्स हे असे म्युच्युअल फंड आहेत जे तुम्हाला दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणाची फी, लग्नाचा खर्च आणि रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी सोल्युशन ओरिएंटेड फंड उपयोगी पडतात. हायब्रिड फंड प्रमाणे हे फंड शेअर्स आणि बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता, त्याचा आर्थिक लक्ष आणि त्याच्याकडे गुंतवणुकीचा असणारा कालावधी याचा विचार करून फंड मॅनेजर गुंतवणूक करतो. कमी जोखीम घेऊन जास्त रिटर्न मिळवण्याचा फंड मॅनेजरचा प्रयत्न असतो. मार्केट रेग्युलेटर सेबीने या फंड्सची 2 कॅटेगरीमध्ये विभागणी केली आहे: रिटायरमेंट फंड आणि चिल्ड्रन्स फंड. गुंतवणूकदाराच्या निवृत्तीनंतर त्याला नियमित उत्पन्न देणं हा रिटायरमेंट फंडचा उद्देश असतो. उदाहरणार्थ, आकाश आता तरुण आहे आणि त्याच्या निवृत्तीला बरेच वर्ष शिल्लक आहेत. आकाशकडे जास्त कालावधी असल्यामुळे फंड मॅनेजर सुरुवातीच्या वर्षात जास्त जोखीम घेईल आणि जास्त रिटर्न मिळवण्याचा प्रयत्न करेल. या फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून रिटायरमेंट नंतर एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने पैसे काढता येतात. त्यामुळे रिटायरमेंट नंतर गुंतवणूकदाराला एकरकमी पैसेही मिळतात आणि नियमित पेन्शनही मिळते. या फंडसाठी 5 वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. तसेच रिटायरमेंटच्या आधी फंडमधून पैसे काढले तर गुंतवणूकदाराला एक्झिट लोड भरावा लागतो. आता जेव्हा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा गुंतवणूकदाराकडे चिल्ड्रन्स फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. या योजनेतून मिळणारा परतावा मुलांच्या उच्च शिक्षणाची फी आणि लग्नाचा खर्च यासारख्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. भारतात लॉक इन कालावधी संपण्यापूर्वी चिल्ड्रन्स म्युच्युअल फंडमधून पैसे काढले तर खूप मोठा एक्झिट लोड भरावा लागतो. गुंतवणूकदारांनी साठवलेले पैसे केवळ मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठीच वापरावे याच हेतूने एक्झिट लोड आकारला जातो. यावर जबरदस्त एक्झिट पेनल्टी आकारली जाते. मुदतीपूर्वी या फंडमधून पैसे काढले तर 4% पर्यंत दंड भरावा लागतो. अगर सॉल्यूशन ओरिएंटेड बात करें तो जनरली हम लोग रिटायरमेंट फंड्स की बात करते हैं या चिल्ड्रन फंड्स की बात करते हैं. तो इसमें 2 तरीके के निवेशक आते हैं जनरली. इसमें जनरली वो निवेशक आते हैं जो, एक तो आपको बहुत सारे ऐसे फंड्स में ये भी एक मान्यता है कि एक तो टैक्स सेविंग हो जाता है हमारा. दूसरा ये है कि जैसे अगर आपको बहुत बार होता है कि आपने पैसा लगाया बट किसी कारणवश आपको पैसे निकालने पड़ जाते हैं, तो बहुत बार हम लोग जैसे देखते हैं कि म्यूचुअल फंड में निवेशक पैसा तो निकालते हैं लेकिन वो 1 साल 2 साल होते हुए पैसे निकाल लेते हैं. उस कारण से हमें कंपाउंडिंग का जो बेनिफिट होता है वो नहीं मिल पाता. तो ये वो ऐसे निवेशक जो आपको, उनको डर है कि अब मेरे पैसे कहीं मैं निकाल ना लूँ, तो उसके लिए सॉल्यूशन ओरिएंटेड फंड्स काफ़ी अच्छे हैं क्योंकि आपको पता है कि आपका पैसा एक जगह पे लॉक इन हो जा रहा है. तो आपको रिटर्न्स, अगर रिटर्न्स की बात करते हैं तो रिटर्न्स भी म्यूचुअल फंड्स, अगर नॉर्मल म्यूचुअल फंड्स की बात करें तो वैसा रिटर्न हो सकता है ना भी मिले, बट हाँ आपको पता है कि आपका पैसा कहीं सेफ जगह पे, कहीं पे ऐसे जगह पे लगा हुआ है जहाँ से आपको रिटर्न्स मिलने का बहुत अच्छा उम्मीद आप रख सकते हैं. सोल्युशन ओरिएंटेड फंड गुंतवणूकदारांना इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेट फंडमध्ये स्विच करण्याची संधी देतात. फंड मॅनेजर गुंतवणूकदाराच्या वयानुसार स्ट्रॅटेजी बदलू शकतो. सोल्युशन ओरिएंटेड फंडच्या लॉक इन कालावधीचा फायदा असा आहे की गुंतवणूकदार लॉक इन कालावधीमध्ये फंडमधून पैसे काढू शकत नाहीत. त्यामुळे जे आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक चालू केली आहे त्यासाठीच त्या पैशाचा उपयोग होतो. अगर ऐसे निवेशक जो आप मान सकते हैं कि वो लॉक इन, जिसको अपने बोलते हैं कि पैसा आपका एक जगह से आप निकाल नहीं सकते 5 साल से पहले, 3 साल से पहले, अगर वैसे निवेशक हैं जो नहीं ऐसा देख रहे हैं कि उनको लॉक इन से वैसा कोई दिक्कत नहीं है, वो पैसा रख सकते हैं, उनको पता है, या फिर ऐसे भी निवेशक जिनको टैक्स बेनिफिट वो वैसा नहीं देख रहे हैं, तो वो एक नॉर्मल म्यूचुअल फंड में लगा सकते हैं. अगर हम लोग सॉल्यूशन ओरिएंटेड फंड्स की बात करें तो वो कुछ नहीं है, वो एक तरीके के हाइब्रिड फंड्स ही होते हैं. तो आप अगर सिंपल, आप अगर हाइब्रिड फंड्स में भी लगाते हो, जिसका आपका हम लोग मानते हैं कि जो थोड़ा सस्ता में मिल जाएगा आपको एक सॉल्यूशन ओरिएंटेड फंड से, तो वो फंड्स में पैसा ज्यादा आपके लिए प्रभावी हो सकता है, प्रभावी साबित हो सकता है लंबे समय के लिए.
या फंडमध्ये गुंतवणूक करताना फंडची दीर्घकालीन कामगिरी बघितली पाहिजे. बहुतेक सोल्युशन फंड्सनी गेल्या 1 किंवा 2 वर्षात खूप चांगला परतावा दिलाय. मात्र फंडची निवड करताना केवळ 1 वर्षाच्या कामगिरीचा विचार करू नये. उदाहरणार्थ SBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट ग्रोथ प्लॅनने 1 वर्षात 11% रिटर्न दिलाय, 3 वर्षात 14% आणि 5 वर्षात 9% रिटर्न दिलाय. त्याचप्रमाणे निप्पॉन इंडिया रिटायरमेंट फंड वेल्थ क्रिएशन ग्रोथ प्लॅनने 1 वर्षात अंदाजे 20%, 3 वर्षात 23% आणि 5 वर्षात 8.5% रिटर्न दिलाय. आता या फंडवर किती टॅक्स भरावा लागतो ते जाणून घेऊया. इक्विटी ओरिएंटेड फंड्समधून 1 वर्षाच्या आत गुंतवणूक काढून घेतली तर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल आणि जर 1 वर्षानंतर गुंतवणूक काढून घेतली तर 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. सोल्युशन ओरिएंटेड फंडचा लॉक इन कालावधी 5 वर्षाचा असतो, त्यामुळे या फंड्सवर केवळ लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सच भरावा लागतो. मात्र इक्विटी फंडसाठी 1 लाख रुपयापर्यंतचा लॉंग टर्म कॅपिटल गेन हा टॅक्स फ्री असतो. त्यामुळे 1 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या कॅपिटल गेनवर 10% LTCG भरावा लागेल. त्याचप्रमाणे डेट ओरिएंटेड फंड्समध्ये गुंतवणूकदाराच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. एकंदरीत विचार केल्यास सोल्युशन ओरिएंटेड फंड हे हायब्रिड फंड प्रमाणे इक्विटी आणि डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात, पण यामध्ये लॉक इन कालावधी असतो. बरेच सोल्युशन ओरिएंटेड फंड पॅसिव्ह फंड असतात, त्यामुळे या फंड्समध्ये गुंतवणूकदारांना इंडेक्स एवढाच रिटर्न मिळतो. या फंडमध्ये आर्थिक लक्ष्य ठरवून गुंतवणूक केली जाते, त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचं आर्थिक लक्ष्य साध्य करता येतं. लॉक इन कालावधी असल्यामुळे गुंतवणूकदारांना शिस्त पाळावी लागते. ज्या कारणासाठी गुंतवणूक चालू केली आहे त्याच कारणासाठी ते पैसे वापरले जातात. म्हणून तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवणूक चालू करण्याचा विचार करत असाल तर सोल्युशन ओरिएंटेड फंड्सचा नक्की विचार करा.